नमस्कार, मी प्रेरणा परब खोत. तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. देशभरात अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे आणि जून महिन्याचा हा दुसरा आठवडा काळ ठरला. या आठवड्यात रविवारपर्यंत एकूण 5 मोठे अपघात झाले आणि त्यात मोठी जीवित हानी सुद्धा झाली आहे. त्यामुळे जून 2025चा दुसरा आठवडा जणू कर्दनकाळच ठरलाय. लोकल ट्रेन, विमान, हेलिकॉप्टर, पूल ठरलेत जीव घेणे. जून महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात 9 जूनला मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानक दरम्यान CSMT लोकल आणि कसारा लोकल या एकमेकांना क्रॉस करत असताना चालू लोकलमधून काही लोक चक्क रुळावर पडले. या घटनेमध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला. मुंबईच्या लोकलची गर्दी तर सर्वांना परिचितच आहे. अशातच 2 लोकल घातक वळणावर एकमेकांना क्रॉस करत असताना लोकलच्या दारात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासल्या आणि प्रवासी लोकलमधून पडले, अशा चर्चा होऊ लागल्या. या घटनेनंतर मात्र प्रशासनानं लोकलला दारं बसवण्याचा निर्णय घेतला. शिवाय लोकलवरील गर्दीचा ताण कमी होईल यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात येतो आहे. दुसरी अत्यंत मोठी घटना, ज्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला. 12 जून 2025 या दिवशी एअर इंडियाचं 171 हे विमान अहमदाबादहून लंडनला जाणार होतं. पण उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच हे विमान मुलांच्या वसतिगृहावर कोसळलं. या विमान दुर्घटनेनं स्थानिकांसह 275 जणांचा बळी घेतला. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं देखील निधन झालंय. हा अपघात इतका भयावह होता की अपघातातल्या मृतांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांची DNA चाचणी करावी लागली. पुढच्या 3ही दुर्घटना एकाच दिवशी घडल्यात, म्हणजेच रविवारी 15 जूनला घडल्यात. त्यामधली पहिली दुर्घटना रविवारी सकाळच्या वेळेत घडली. उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग जिल्ह्यात घडली आहे. केदारनाथ इथं देवदर्शन करून परतणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हे हेलिकॉप्टर कोसळलं. या घटनेत महाराष्ट्रातील 3घांसह 7 जणांचा मृत्यू झाला. या हेलिकॉप्टरमध्ये 6 प्रौढ व्यक्ती तसंच एका बाळाचाही समावेश होता. रविवारी 15 जूनलाच महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीमध्ये बुडून 4 तरुणांचा मृत्यू झाला. नांदेड येथील सरस्वती मंदिरात राजस्थानमधील एकूण 3 कुटुंबातील 18 जण देवदर्शनासाठी आले होते. रविवारी दुपारच्या सुमारास गोदावरी नदीत आंघोळ करायला गेल्यानंतर त्यातील 5 जण खोल पाण्यात बुडू लागले. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न स्थानिक आणि कुटुंबातील इतरांनीही केला. मात्र तातडीनं मदत न मिळाल्यामुळे या घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. या घटनेतील 4 जण एकाच कुटुंबातील असल्याचं सांगण्यात येत आहे. रविवारी आणखी एक सर्वात मोठी दुर्घटना घडली, ती म्हणजे पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवरचा जुना पूल कोसळला. कुंडमळा हे पुण्यातलं प्रसिद्ध पर्यटन स्थळ. रविवारी सुट्टी असल्या कारणामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होती. रविवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास अचानक पूल कोसळला. आतापर्यंत या घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असून 52 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आलंय, तर 51 जण जखमी झालेत. शिवाय 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. जवळपास 100 ते 150 पर्यटक या पुलावर उभे असल्याचं बोललं जात आहे. दुर्घटनाग्रस्त लोखंडी पूल हा 35 वर्ष जुना आणि जीर्ण अवस्थेत होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पूल हा रहदारीसाठी धोकादायक झाला असून या पुलावरून ये-जा करू नये असा सूचना फलक लिहिण्यात आला होता. वाहतूकही बंद करण्यात आली होती. या दुर्घटनेनंतर राज्य शासनाकडून या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. मात्र या दुर्घटनेनंतर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 1.5 वर्षापूर्वी बंद करण्यात आलेल्या पुलाला पर्यायी मार्ग का उपलब्ध नाही. पूल धोकादायक आहे हे माहिती असताना तिथे केवळ फलक न लावता प्रवेश बंद का केला नाही, किंवा कोणताही सुरक्षा रक्षक प्रवेश बंदीसाठी का नव्हता. 10 जूनला टेंडर आणि वर्क ऑर्डर काढल्याचा दावा आहे. मात्र मागच्या 1.5 वर्ष काय केलं
हा प्रश्न उपस्थित होतोय. या जागेवर नवा पूल बांधण्यासाठी 8 कोटींचा निधी मंजूर असून सार्वजनिक बांधकाम विभाग टेंडर काढून वर्क ऑर्डर काढली आहे, ही माहिती दिली आहे. प्रशासन हा दावा करतंय, पण या दुर्घटनेत ज्यांचा हकनाक जीव गेला त्यांचं काय? जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घडलेल्या एकूणच दुर्दैवी घटनांबाबत चूक कुणाची, नक्की काय झालं, या सगळ्यावर चर्चा सुरूच आहेत. मात्र 5 मोठ्या दुर्घटनेत तब्बल 296 जणांचा बळी घेणारा जून महिन्यातला दुसरा आठवडा मात्र काळा ठरलाय, असंच म्हणावं लागेल. तुर्तास इथंच थांबतोय. ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.